मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भाजपबाबतची भूमिका कायमच संदिग्ध राहिली आहे। कधी मोदी शहांचं कौतुक करणं तर कधी मोदी शहांना लक्ष करत टीकेची झोड उठवणं, अशा परस्पर विरोधी भूमिका राज ठाकरेंनी कायमच घेतल्या आहेत आणि अलीकडच्या काळातही राज ठाकरे हे भाजपवर टीका करण्याच्या भूमिकेत आहेत। अशा वेळी आज अचानक भल्या सकाळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। ही भेट नेमकी कशासाठी होती आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। भल्या सकाळीच राज ठाकरे थेट वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांसोबत 10 मिनिटं बंद दाराआड चर्चा। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर सकाळीच राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा पोहोचला आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या दरम्यान तासभर बैठक झाल्याचं समजतंय। या भेटीत त्यांच्यासोबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक हे सुद्धा उपस्थित होते। शिवाजी पार्क मैदानावरील क्रिकेटशी संबंधित विषय आणि मुंबई गोवा हायवेच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं पावसाळी हंगामात कांगा लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं। शिवाजी पार्कवरील नियमित क्रिकेट सराव आणि या स्पर्धेचे वेळापत्रक यामुळे खेळपट्ट्यांची उपलब्धता होत नसल्याच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। त्याचसोबत गेली 18 वर्ष अपूर्ण असलेल्या मुंबई गोवा हायवेच्या मुद्द्यावरही राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचं समजतंय। आज सन्माननीय राजसाहेबांनी सकाळी वर्षा निवासस्थानी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। आपल्याला माहीत असेल तर 2 दिवसापूर्वी साहेबांनी रायगड दौरा केलेला। त्या दौऱ्यामध्ये ज्या पद्धतीचा रोड मुंबई गोवा हायवेवर परिस्थिती आहे, आता गणपती येत आहेत, अनेक चाकरमानी हे कोकणात जात असतात, आपल्याला माहिती आहे। ते अशा रोडनी जाणार आहेत का? नागोठणा पुलाची झालेली दुरवस्था, या सगळ्या गोष्टी राजसाहेबांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि मुख्यमंत्र्यांनी या आठवड्यातच या संदर्भातली बैठक घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे। क्रिकेट आणि मुंबई गोवा हायवेच्या मुद्द्यावर ही चर्चा झाल्याचा दावा जरी मनसे नेते करत असले तरी पण या 2 विषयांवरील चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या दरम्यान 10 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे ही भेट वेगळ्याच कारणांसाठी होती असंही बोललं जात आहे। पण सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूच्या नेत्यांनी या भेटीत काहीच वावगं नसल्याचं म्हणत या चर्चेला पूर्णविराम दिलाय। देवेंद्रजी फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। राज ठाकरेच काय, उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत देखील देवेंद्रजींची मुख्यमंत्री म्हणून भेट घेऊ शकतात, त्याच्यामध्ये गैर काही नाही। आज राज ठाकरे सकाळी सकाळी देवेंद्रजींच्या भेटीसाठी पोहोचले। त्यांचा काही प्रश्न असेल, महाराष्ट्रासंदर्भात त्यांना काही भूमिका मांडायची असेल आणि त्यासाठी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज ठाकरेंना सकाळी सकाळी वेळ दिली आणि सकाळी सकाळी राज ठाकरे आणि देवेंद्रजींची भेट झाली। त्यात काय झालं? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर एका पक्षाचा नेता भेटत असेल तर त्यात चुकीचं काय आहे? काही राज्याचे प्रश्न घेऊन गेले असतील, विशेषतः खड्ड्यांचा विषय, मुंबई गोवा महामार्ग, नाशिक या दोन्ही ठिकाणी राज ठाकरे जाऊन आले। आमचा 17 तारखेला मोर्चा आहे नाशिकला खड्ड्यांसंदर्भात। त्याच्यामुळे शेवटी सरकार म्हणून मुख्यमंत्री त्याचे नेते आहेत, जर अशा कामासाठी जर भेटले असतील राज ठाकरे तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे। राज ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली हा का पहिल्यांदा घडलेला एक प्रकार आहे का? एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्या टायमाला सुद्धा राज साहेब आले होते। ह्या बैठकी किंवा भेटी झाल्या पाहिजेत ह्या मताचा मी आहे। तुमचे प्रश्न रस्त्यावरच उतरून सुटतात असं न समजता संवादानं सुद्धा सगळे प्रश्न सुटतात, हा त्याचा मागचा हेतू असतो। म्हणून राज साहेबांनी अत्यंत चांगली भूमिका घेतली मुख्यमंत्र्यांशी भेटून। महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध नेहमीच चर्चेचा विषय राहिले। कारण कधी राज ठाकरे भाजपवर टीका करतात तर कधी सौम्य भूमिका घेऊन राज ठाकरेंनी भाजपला अनेक निवडणुकांमध्ये पाठिंबाही दिलाय। पण उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी केल्यानंतर राज ठाकरेंनी गेल्या वर्षभरात सातत्यानं भाजपवर जोरदार टीका केली आहे। जंतर मंतर विद्यार्थी आंदोलनानंतरही राज ठाकरेंनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला लक्ष केलं होतं। या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण येणं स्वाभाविक आहे। अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।